आज मी मटर पनीर बनवत आहे। तर इथं मी लसण पाकळ्या घेतल्यात 7-8, आलं घेतलंय, कोथिंबीर, वाटाणे घेतलेत, हळद घेतली, मिरची पावडर, मोहरी, जिरे, मीठ, टोमॅटो भाजून घेतलाय, कांदा पण भाजून घेतलाय, दही घेतलंय, पनीर घेतलंय। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। वाटाणे आपण थोडेसे उकळून घेऊया। आपण आता पनीर कट करून घेऊया। पनीर कट करून झाले तर आलं लसूण आपण याला लावून घेऊया। थोडंसं मीठ घालूया, थोडीशी हळद, याला असं लावून घेऊया। मग वाटाणे पण आपले शिजून झाले तर आता आपण एक कढई ठेवूया, तेल घालूया। आता आपण पनीर तळून घेऊया। पनीर आपलं तळून झाले तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। जिरं घालूया, थोडीशी मोहरी आणि हा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली ते याच्यामध्ये घालून घेऊया। पेस्ट परतून होती तोपर्यंत आपण इकडं दही फेटून घेऊया। थोडंसं मीठ घालूया, थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर आणि हे दही आपण फेटून घेऊया। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया। मसाला आपला परतून झालाय तर त्यामध्ये आता आपण धने पावडर घालूया 1 चमचा, मिरची पावडर चवीप्रमाणे, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, मटार घालून घेऊया। फेटून घेतलेलं दही घालूया। पनीर घालून घेऊया। आणि 2 मिनिटं शिजवून घेऊया। बघा मटर पनीरची भाजी आपली तयार झाली। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया।